आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या करत काय होतं, बाळकास निर्माण करणं. आपण म्हणतो बाळकास निर्माण करण्याचा फायदा काय होतो की त्यातून आपल्याला त्या गाईची पुढील एक चांगली गाई भविष्यात निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बाळकासायची म्हणजे पुढील कासे ठेवणं वगैरे ह्या गोष्टी असतात हे आपलं बेस्ट काप त्या प्रकारचं काम करतो. त्यानंतर दुसरा प्रकार होते 8 ते 12 महिन्यात टाका चालू होते. 8 ते 12 महिन्यात टप्प्यामध्ये सगळ्यात वनवंशी तर महत्त्वाचे आहेत, परंतु त्यांच्या गर्भाशयाची परिपक्वता बाकी गोष्टी ज्या आपण म्हणतो लैंगिक परिपक्वता म्हणतो आपण तर प्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे ऑर्गनची हे होणं गरजेचं असतं. बरोबर आहे. त्यासाठी काय होतं, आता एखादी जर तुम्ही गाय बघितली 7-8 महिने पण डॉक्टर येतात आणि त्यांना तपासतात चेक करतात तर तुम्हाला काय सांगतं एचपीची वाढ नाही किंवा बाकीचं ऑर्गन डेव्हलपमेंट नाही पोहरी वगैरे ह्या गोष्टी न होण्यासाठी आपल्याला हे ग्रो होऊन येतो. अशा पद्धतीने ग्रो असतं बरोबर पण त्यांचा डोस असतो. त्यानंतर ते ग्रोमध्ये बेटा पडणं वगैरे वेळेत व्यवस्थित त्यांना प्रमाणित शारीरिक वजन वाढवणे वासरोधी कालवडी यात लवकर रूपांतरित होतं आहे. आणि त्यानंतर ना हे 3 टप्पं आपलं झालं म्हणजे 3 टप्प्यात 12 महिन्यापर्यंत जर आपण याला व्यवस्थित सांभाळलं तर एक उत्कृष्ट गाय आपल्याला तयार होते. त्यानंतर ना ते जे काय आपण कालावधी व्यवस्थित जर आपण हे घेतलं काळजी घेऊन जर तिला लवकरात 2 वर्षे आत कशा रीतीने ती वेली जाईल त्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या खाद्याकडे सुद्धा लक्ष देऊ शकता बाकीच्या वेळोवेळी 3 महिन्यातून डिवर्मिंग म्हणजे जनताच्या वगैरे गोळ्या घेऊन लिव्हर टॉनिकचं त्यांना डोस काय होतं जनताच्या गोळ्या घेतल्या त्या जनताच्या गोळ्या घेतल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम येतो सर की सगळ्यात महत्त्वाचं जनावर ट्रेसवर जातात म्हणजे काय होतं ती खायला चमतात खाणं कमी करतात किंवा खाली बसतात अशा गोष्टी होऊ नये म्हणून त्यांना लिव्हरला ट्रेस कमी येतो आणि ती म्हणजे त्यांना एक वेगळा आनंद त्यातून भेटतो त्यांचा हॅपीनेस होण्यासाठी. आणि हे गोयोग्रो बेस्ट काम आणि हिप ग्रो ह्यांचे म्हणजे कसं होतं माहिती आहे का त्यात एक प्रमाणशीर वाढ आणि प्रमाणे वर्षाला जर व्यवस्थित आपण त्यांची सांभाळणं केली त्या 3 टप्प्यामध्ये तरी चांगली गाय आपल्याला तयार होते. त्यानंतर म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे संक्रमण काळ याच्या अगोदर 21 दिवस आणि यानंतर ना 21 दिवस आपण काय करतो ह्याच्यात एक आपल्या म्हणजे अशा गोष्टी आहेत किंवा आपण एक काल्पनिक कथा आहे आपण म्हणू की कॅल्शियम वगैरे ह्या गोष्टी द्याव्या लागतात. तुम्ही जास्तीत जास्त बघावं लागलं की ज्यावेळेस गाई येते त्यानंतर गाई उठत नाही लवकर किंवा गाई थोडी डिप्रेशनमध्ये जाते ह्या गोष्टी का होतात तर आपण याच्या अगोदर जे महिन्यापर्यंत काळजी घेतल्यामुळे तर ॲक्च्युली काळजी काय घ्यावं लागतं. आपण काय करतो बाजारावर कॅल्शियम वगैरे येतो हे अजिबात द्यायचं कारण का तिला स्वतःचं चिकामध्ये कॅल्शियम असतं स्वतःच कॅल्शियम तयार करावं लागतं आणि विथ बाळाचं सगळ्यात जास्त कॅल्शियम कुठल्या ह्याच्यात असेल तर चिकामध्ये असतं. आपण म्हणून चिक जास्त बाळाला का पाजायला होतो आपण कालवडीला पाजायला होतो तर त्या चिकामधून तिला त्या कालवडीला चांगले हाडांसाठी कॅल्शियमची वगैरे परिपक्वता भेटावी म्हणून. त्यानंतर ना म्हणजे ह्यात महत्त्वाचं काय आहे याच्या अगोदर आपण क्लोजअप आणि त्यानंतर ना आपण एक अशा पद्धतीनं हो का मका भरडा 2 किलो सरकी 1 किलो गहूभुसा 1 किलो आणि आपले वेट्रिमिक्स क्लोजअप सकाळ 100 ग्रॅम आणि संध्याकाळी 100 ग्रॅम अशा पद्धतीने मुबलक शुद्ध पाणी आणि सुका चारा जर दिला तिला तर तुमची गाई वेलेली ही कळत नाही तिला कोणत्याही विण्याचा त्रास होत नाही. त्यानं सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे काय सर तर गाई वेल्यानंतर जार लवकर पडत नाही आपण त्याला वार म्हणतो जार म्हणून. त्यावेळेस जर जार आणि वार नाही पडला तर पुढच्या वेळेस ती गाई 100% गाप जाण्याला प्रॉब्लेम करते. आपण पण काय म्हणतो तिला ती वाज या गोष्टीकडे जास्तीत जास्त जाऊ शकते. ते एक प्रॉब्लेम म्हणून आपल्याला क्लोजअपची गरज आहे त्या गोष्टी द्यायसाठी. आणि क्लोजअपमध्ये डिकॅडो काम केलं आयनिक सॉल्ट वगैरे त्यात आहेत त्यामुळं त्यांना जे गवशीट लागणार आहेत ते आपल्याला त्यातून मिळणार आहेत. आणि काय करू नये तर ह्या आपल्या कल्पना आहेत बाजारातील दुधाला गायची पशुखाद्य अजिबात द्यायचं ह्याच्याबरोबर तुम्ही वेगळी गर्भणी पेंड वापरू शकता व्यवस्थित सुका चाऱ्याने नियोजन करू शकता परंतु बाजारातील दुधाला अजिबात कॅल्शियम द्यायचं नाही इतर मिनरल मिक्सचर द्यायचं नाही कोणतंच देईना. आता आमचं लॅक्टेशन ते सुद्धा त्या काळात आम्ही सांगतो बंद करा देऊ नका. त्यानंतर कॅल्शियम उत्पादन बाकी द्यायचं हिरवा चारा जेवढा कमी जाईल तेवढा तिला द्यायचा. हे आपण विण्यापूर्वीचा संक्रमण काळाची हे केलं. त्यानंतर सर गाई वेल्यानंतर नाही आपल्याला समजा एक चांगलं एक कालवड्यासाठी आपण बघितलं परंतु तिला लॅक्टेशन पिरियड असतो पहिल्या 3 महिन्याचा वगैरे ती कधीपर्यंत ही गेली किंवा गेल्यानंतर किती दिवसात ती अशा प्रकारे माझ्यावर आले पाहिजे आणि त्या माझ्यावर आल्यानंतर ती लागू राहिली पाहिजे ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्यात आणि ह्या दुधानंतर ना एक गोष्ट म्हणजे तुम्ही लक्षात आली का गाई सगळ्यात जास्त पहिल्या महिन्यात दूध येते पण सगळ्यात जास्त तिची सगळ्यात कमी भूक पहिल्या महिन्यात 45% चारा खाते ती. तिसऱ्या महिन्यात 105% त्याची भूक असते म्हणजे चारा खाते पण दूध कमी देते. आपल्या लक्षात येत नाही की बाबा दूध देते म्हणून आपण दूध काढण्याच्या मागे लागतो परंतु त्यांची झाली आपण लक्षात घेत नाही. मग त्यासाठी आपल्या बाकीचे मिनरल्स आहेत आणि त्यानंतर आपल्या कंपनीने काय केले त्यामध्ये टॉक्झिन माइंडरसारखी गोष्ट आहे
जे काय बुरशी वगैरे जाते एखादी बुरशी जर आपण जरी खाल्ली समजा पावावरची किंवा भाकरीवरची तर आपलं पोट बिघडणं वगैरे ह्या गोष्टी होतात. मग त्यानंतर ती म्हणजे आपले छान पद्धतीने त्यांना डोस देतात.